निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ. म्हटलं आता फोन एंगेज येतोय म्हटल्यावर सुरू झालं. हो हो, सुरू झालंय अनुभव. हो ना, लवकर यायचा मग. काही फार यायच. लवकर फोन करतात ना. हा, बोला ना ताई. बर. मुलीचा अनुभव सांगते. हो हो, सांगा. हो, माझा आहे जुना अनुभव एक मोठा आहे. हा 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 हा. पण तो आपण शेवटी घेऊ जरा. हो 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 हो. मुलीने सांगितलंय. हा हा. मुलीचं आहे ना, मोठ्या मुलीच्या वेळेस दत्तप्रबोध वाचन केलं. अरे वा, तुम्ही त्या आपलं काळापासून आहेत. ते उपाध्यायचं. हो 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 हो. हा, दत्तप्रबोध. हा हा मी हा. पण वाचन केलंय, पण तिला म्हटलं खूप छान आहे. मग म्हटली मी 3-4 महिन्यापासून सुरू केलं तिला. अच्छा अच्छा. हा हा. हा, मग अनुभव बघा ना कसा आला. हम्म तर 6व्या महिन्यात कुठेतरी मुंबईला चालले होते फिरायला. हम्म हम्म हम्म. आणि मग त्यांनी अशी मध्ये गाडी उभी केली. म्हणे आता मला बाथरूमला जायचं म्हणे. हम्म. असं थोडी झाडी बिडी होती, हा. थोडी का रस्त्याच्या कडेलाच. तर मोठं वारुळ दिसलं तिला. अरे बापरे. मोठं वारुळ, आणि त्या वारुळावर इतका मोठा नाग होता वेटोळं घालून बसलेला. खरोखर दिसलं. खरोखर खरोखर. बापरे. बाथरूमला चालली होती. 6वा महिना होता, 6वा. आई गो. पाय दर्शन. आणि मग बापरे. म्हटली पुढे जायला तर तो फुतकरायचा, म्हणजे असं ठोस. बापरे. म्हटली बापरे, म्हणे मला घाम फुटला, मला पळता येईना. आई गो. तशी गाईनं येऊन ते बाथरूमला गेली नाही, गाडीत बसली. ते म्हणतात काय झालं म्हणे, आता काय सांगू. आई ते गो. म्हणे मला दाखव म्हणे, माझी हिंमतच नाही जायची. बापरे. ना, असं दर्शन झालं ते. बापरे. बरं, ते झालं. मग दुसऱ्या मुलीच्या वेळेस तसंच झालं. अरे बापरे. हा, दुसऱ्या मुलीच्या वेळेस तिला मी सप्तशती वाचायला दिली होती दत्ताची. हा हा हा. कारण हे देवाचं वाचन चांगलं असतं चांगलं असतं आपल्या कधी पण. हो. प्रेग्नेन्सी मध्ये. बरोबर. तर तिनं वाचनही केलं होतं, आणि मी तिला होमालाही बसवलं होतं खोपोलीला. अरे वा. तर बापरे, गगनगिरी महाराजांच्या इथे. हो, अरे होमाला वा. जात असतो आम्ही. होमाला बसवलं होतं. हा. माझं एवढं डोळ्याचं ऑपरेशन ओलच होतं, पण मी तिच्यासाठी म्हणजे केलं तेवढं. बापरे. हो. मग तेव्हा आपण दरवाजात येऊन दर्शन दिलं. बापरे. 6व्याच महिन्यात, दुसऱ्या अरे मुलीच्या वेळेस. वा. हं, अहो, हं. त्या मुली खूप हुशार आहे, खूप हो ना. हुशार निघाल्या त्या. खूप हुशार अरे आहे, वा. खूप म्हणजे खूप. हो ना. आधीच एवढी हुशार आहे तर. हो. वाटतं असं. मग आहेच हुशार तुम्ही. तेवढा आपल्याला अहंकार नाही ना. आहे की नाही. बरं, असंच पाहिजे. हो, दरवाजात दर्शन दिलं. मोठाच होता, पण एवढाही मोठा नव्हता म्हणे. हम्म. हा फारच मोठा होता पहिल्या मुलीच्या वेळेस ना, हा फार हं. मोठा होता. अरे बापरे. आणि मग दरवाजात दर्शन दिलं तर म्हटली, मला वाटलं बाकीच्या सोसायटीमध्ये सांगावं मैत्रिणींना. हो हो हो. म्हटली मी सगळ्यांना सांगितलं, सगळ्या आल्या, पण फक्त म्हणे मलाच दिसलं, कोणालाच नाही. आणि बापरे. म्हणे जाताना चांगला मी बघते, मैत्रिणी आल्या तरी त्यांना दिसला नाही. अगं बाई. बघा. हो, फक्त तिच्यासाठी. बापरे. किती आणि कमाल आहे. मागच्या दिवाळीच्या वेळेस म्हणे, नाही आधी हे सांगते मी, ह्या श्रावणात तिने विष्णू सहस्रनाम घेतलं. तिची भक्ती आहे, साईबाबांची आहे, विष्णू सहस्रनाम, साई सहस्रनाम, हे सगळं म्हणजे करते ती. आता हनुमान चालीसा वाचते, मुली पण पाठ करतात. असं मुलींचे पाठ झाले, अर्ध झालंच आहे. अरे वा. खूप मुली पण खूप करतात. नाही, चांगली गोष्ट. देवाचा त्यांना आनंद वाटतो. अरे. तर श्रावणामध्ये, श्रावणातच घेतलं होतं विष्णू सहस्रनाम. हो. तर म्हणे असं सोसायटीमध्ये इतके माणसं असतात म्हणे, मुंगूस आलं कसं. अय्या. मुंगूस आलं आणि तिच्याकडे बघत बसलं. अरे वा. हो.
मुंगूस म्हणे दिसणं चांगलं फार शांत मोठी बस. गोष्ट आहे. हो, गॅलरीत उभी होती ती आणि म्हणे माझं लक्ष पण नव्हतं. मी अचानक खाली बघितलं म्हणे सोसायटीत म्हणजे एवढे माणसं असून ते आलं आणि तिच्याकडे बघत होतं 5 मिनिट बसून. अरे बापरे. मग तिच्या लक्षात आलं आपण विष्णू सहस्त्रनाम वाचतो ना, मग देवाचं दर्शन. हो, तिचं माझ्यासारखंच होत चाललंय. खरंच खरंच. काही खूप ना काही छान. चमत्कार. हो, होणार होणार. आणि मग मागच्या दिवाळीला, ह्या दिवाळीला तर आमच्या इकडेच आले होते सगळे हम्म. गाडीवरून. पण मागच्या दिवाळीला म्हणे एक फुलपाखरू बसलं बॅगवर. अच्छा. ती आम्ही मामाच्या घरी जात असतो दोघी पण. हो का. म्हणे हो म्हणे स्वामींना तिला वाटलं स्वामी म्हणजे स्वामींना म्हटलं चला दिवाळीला आपण सगळे जाऊ. ते फुलपाखरू म्हणजे ज्या कलरचं होतं तसंच म्हणजे मग नंतर कुठे गेलं तिला दिसलं नाही. पण अरे मामाच्या घरी जाऊन ते बरोबर बॅगवर बसलेलं. अय्या, हा. किती कमाल आहे. म्हटली इतकंच बोलले की स्वामी चला आपण दिवाळीला जाऊ. अरे बघा किती हो ना. छान. ते एक विशेष झालं म्हणजे तिला ते खरंच नवल कमाल आहे. वाटलं. आहे नव्वद की नाही म्हणजे खरंच आश्चर्य. ते स्वामीच. स्वामी. आणि आता आईने एक अनुभव मला सांगितलाय. आई हं. म्हणे माझा अनुभव सांग म्हणे छान आहे. अरे वा. तर हो, आईला अनुभव दत्ताचा आला ना. आईने पहिल्यापासून असं हे आपल्यासारखं चिकन वगैरे हे काही नाही. हो. हो, ती पहिल्यापासून म्हणजे आम्हाला करून द्यायची पण तिनं नाही खाल्लं कधी. बापरे, कमाल आहे. नाही नाही ते कधीच नाही म्हणजे असं अरे करायचा वा. नाही कंटाळा केला पण ते तिनं नाही हं. कधी खाल्लं. तर ते दत्ताला जात होते ना. हं. दत्तावरून म्हणजे येताना रात्रपाळीने येत होते. हं. 11 11:30चा टाइम होता. हं. म्हणे पुढून आता तो रिक्षावाला पिलेला होता. अगं बाई. तो डायरेक्ट यांच्या गाडीवर. अय्या. डायरेक्ट म्हणे मी बघितलं आणि जोरात ओरडले झाले असतील 10 वर्ष तरी होऊन गेले. हं. म्हणे जोरात ओरडले अरे दत्ता धाव, अरे दत्ता धाव म्हणे. गाडी जागेवर उभी आणि रिक्षा अरे पलटी बापरे. झाली. हो, रिक्षा झाली पलटी पण गाडीवर नाही आदळली. ओ. ही गाडी जागीच उभी राहिली आणि ती रिक्षा पलटी झाली. आणि बापरे. मग ते जागोजागी पोलीस असतातच अशा हो, यात्रेच्या हो, वेळेस. हो. मग ते पोलिसांनी बरोबर तो पिलेला होता ना. अय्या. मग त्याला घेऊन गेला. हो. बापरे. हा, आईचा अनुभव. बाबांचा एक अनुभव राहिलाय तो सांगायचा आहे मला. सांगा ना. तो 3 वर्षाचा अनुभव आहे. आता बाबांना 2 वर्ष झाले. अगं बाई. हं, हं, हं. बोल फक्त पुढच्या महिन्यात 2 वर्ष झाले. अरे तर बापरे. बाबांचा जो अनुभव आहे माझी सप्तशती तेच वाचत होते ना असेच म्हणजे हीच हो, हो. पोथी. तर मी मागच्या वेळेस गेली तेव्हा वहिनीला म्हटलं बाबांना नाही का असा अनुभव आला. म्हणे आला ना म्हणे अजून एक अनुभव आहे. हं, हं. तर गगनगिरी महाराज घरात आले. अय्या. हा, घरात आले 3 वर्ष झाले असतील. बापरे. घरात आले आणि त्यांचं देवघर मोठे असं 2-3 माणसं बसतील असं देवघर आहे. पूर्ण हं. देवच आहे त्याच्यात. हो. तर ते त्या देवघरात बसले. त्या बापरे. देवघरात बसल्यावर ते फक्त बाबांना दिसत होते. हो. तर बाबा बाहेर होते. बाहेरून पळत आले. तर घरात विचारलं का बरं पळताय काय झालं. म्हणे नाही 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 बाबा आले म्हणे. गगनगिरी महाराज आले. इतका आनंद अरे बापरे. वाह! आणि मग तसेच बाथरूम मध्ये गेले. भरलेली बादली अंगावर ओतली आणि ओले वस्त्र तसंच दर्शन घेतलं. सगळ्यांना म्हणे चला ना. अरे ते बापरे! सगळे म्हणतात कुठे चला म्हणे देवघरात आपले बाबा आले. अय्या! गगनगिरी महाराज आले. आपल्या घरात आले. दर्शन घ्या म्हणे हातपाय धुवून. अरे वाह! हो. म्हटलं बघा आता मला जसं दर्शन दिलं तसं त्यांना पण दिलं. खरंच, हो खरंच. ना. पण मी हे करत होते पारायण तसे ते थोडं वाचायचे 1 अध्याय 2 अध्याय हां, पण ते आता वर्षानुवर्षे वयानुसार फरक पडत जातो प्रत्येकाला. वयानुसार पण त्यांचं योग्य होतं ते सकाळी उठून वाचत होते. माझं कधी पण. हां, बरोबर. मग आता आपल्याला घरात करावं आपले लागतं ना. व्याप आहेत घरातले एवढे व्याप. घरातलं बघून मी करत होते. तसं त्यांचं बरोबर. ते सकाळी म्हणजे सकाळी. अरे वाह! हो, असं होतं. म्हणजे नित्यक्रम हे होता म्हणजे त्यांचा. त्यांचा नित्यक्रम होता. असे अनुभव. ताई, पण तुम्ही इतक्या भाग्यवान आहात. तुम्हाला आई-वडील सुद्धा भक्ती मार्गातले मिळाले. भक्ती मार्गातले बाबा नव्हते. बाबा पित होते पहिले. हो का? त्यांना मी आणलं. अरे वाह! हां. ताईला पण मीच आणलं आपल्या मुलीला. अरे वाह, वाह, वाह! हां. अजून पण कुणाला पण मी अशी सेवा देऊन करत जा असं सांगते मी. नाही, नाही. खूप छान ताई. बाबा पित होते. बाबांना देवाची आवड होती पण पिणारे जास्त होते.
अच्छा अच्छा. हा हा. मग नंतर ती पोथी माझी बघितल्यानंतर मग बोलले म्हणे तू काय वाचन करते मला पण दे ना. हा. म्हटलं बरं झालं थोडासा बदल होईल आणि यांना पण ते पहिले पितच होते हे पण आमचे अरे सर. बापरे, हो का? अहो फार होतं म्हणजे मला ते एक टेन्शनच होतं. तुम्ही म्हणे कुठे फिरायला बरं काही बोलत नाही. नाही नाही जास्त टेन्शन होतं. आणि आता बघा सर कुठे कुठे फिरवतात तुम्हाला. सगळे तीर्थक्षेत्र फिरवतात. आणि मग ते त्यांचं मग पहिली माळ घातली ती शपथ घेऊन घातली तरी काढली. बापरे. त्यांची ती इच्छा पूर्णच होत नव्हती की मला खायचंच. अगो बाई. आणि ते मला ते खायचं काही नाही पण ते पिणं म्हणजे त्रास व्हायचा ना. वाईट आहे. मग हो. आपल्याला त्रास होतो ना जरा. बरोबर शरम आहे. वाटते की नाही. खरंय, अगदी मग बरोबर आहे. आपण मी आता ते छोट्या कॉलनीत होते तिथून मी त्यांना इथं मोठ्या कॉलनीत आणलं. का बापरे. तर आपल्या मुलांना चांगलं वळण असावं. आपल्यामुळं आपली मुलंही कशी होतील मग. बरोबर, कसं बोललात ताई. हा हे म्हणून ते खूप विकलं सगळ्या मी आणि पुरुषांनी शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे आणि आपल्या मुलांचं पण आपण चांगल्या याच्यात आलो म्हणजे मग मुलांचं पण चांगलं होतं. अगदी बरोबर आहे, अगदी हं. बरोबर आहे. नाहीतर मग कोण विचारतं अशा छोट्या घरात पिणारे लोक होते बाजूनं मग मी विकून टाकलं ते. अरे वा. हा माझे विचारच तसे होते. कारण चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं. आणि मग दुसरी माळ घातली म्हटलं नाही नाही माळ घालावंच लागेल माझ्या घरात म्हटलं मला चालणार नाही माझं घर म्हणजे मंदिर आहे. इथे हा. कोणी खायचं नाही म्हटलं. अरे वा. एवढं कष्ट करून आपण एवढं कमावलंय म्हणजे काहीच नव्हतं ना. बरोबर आहे. जेवायला भांडं नव्हतं. मी बाजारातून 5 रुपयाची ताटली घेतली. बापरे. 5 रुपयाचं जर्मनचं ग्लास घेतलं जर्मनची ताटली जेवायला तर त्याला बघ. ते पूर्ण जेवण पण नाही. अर्धी भाकरी. अय्या. हा ते ते मी तुम्हाला मोठा अनुभव आहे माझा मी सांगणार आहे की हं. मग मोठी कशी झाली. नाही, नाही, हो नाही, ना. नक्की सांगा फार नंतर. अवघड अनुभव आहे आणि मग त्याच्यातून दुसरी माळ काढली त्यांनी. हा. ती पण शपथ घेऊन घातलेली माळ काढली. अरे अरे त्याच्यावरून अरे फार अरे. किटकिट किटकिट व्हायची पण मी सहन केली तेवढी. बापरे. मग आपण कुठं जायचं? हं? खरंय खरंय. आपला मान कुठे? हं? बरोबर. आपला मान इथेच आहे कसे असो. अगदी अगदी हां. कसं बोललात. आणि मग मी आता बायकांचे अनुभव ऐकते मला पण डोळ्यात पाणी येतं. माझा पण तसाच अनुभव आहे. मी तुम्हाला सांगणार आहे मी देवपूजा कशी करायला शिकले. हो ना. मी सांगणार आहे मी देवपूजेत का आले तर मला देवानी पूर्वीच दर्शन दिलंय. मग हे ना ताई पूर्ण अशी हं. कहाणी एक दिवशी अशी मस्त सांगा तुम्ही. मस्त मला असं मी नंतर करणारच आहे फोन आरामात. हा पण हा. आणि मग तिसरी माळ घातली. अरे बापरे. यांना मी तिसरी माळ घातली पण शपथ घेऊनच घातली. हा. म्हटलं ही माळ काढायची नाही. तरी पण मुलीकडे गेलो म्हणजे ते जोडीदार असतात ते बाहेर जेवायला जातात. आमचं शाकाहारी जेवण त्यांचं मांसाहारी जेवण. हा. मला म्हणतात काढू की माळ. म्हटलं अरे. मला पापात घालता काय तुम्ही? हा? मस्त. नाही म्हटलं नाही काढायची पण म्हटलं आता तुमच्या मनावर मी नाही आग्रह करत. हा नाही काढली मग आतापर्यंत नाही काढली. किती वर्ष झाले? आता तरी तरी 7-8 वर्ष झाली. मग आता नाही काढणार ते कधीच? नाही आता नाही आता भजनाला जातात. अरे वा. आणि भजन नसेल तर शोधत 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 कुठे भजन आहे हे बघतात एकादशीला भजनाला असतात दिवसभर. अरे वा. हा बघा. मग ह्या असा चांगला मार्ग दाखवते मी. खरंय खरंय ताई. हो खूप भजन करतात. पुण्याचा मार्ग आहे. भजन करतात कुठे गाडीत फिरायला गेलो तर ते भजन म्हणतात मी भजन म्हणते. अरे वा. हो माझा स्वयंपाक भजनातच असतो. किती छान हो ताई. नाम चालू असतं. अरे वा तु- वा. तुम्हाला मी पुढच्या याच्यात भजन म्हणून दाखवणार आहे. नक्की 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 ताई. खरंच मला तुमचे घ्यायचेच आहेत असे एक एक अनुभव. खूप छान ताई. छान ना. शेअर करताय ताई. बरं आपली नवीन जोडी कशी आहे तुम्ही मला पत्रिका दिली होती मला खूप छान वाटलं पण पायामुळे मी केली नाही. अच्छा अच्छा अच्छा. तुमचं 10 लग्न आणि सहाला. आमचं आमचं सहाला. 17ला होतं. अच्छा. हो, 17ला आमचं कुणाचं होतं? आमच्या पाहुण्याचं ऐरोलीला होतं. हो, ऐरोलीला आलेला तुम्ही. माझा विचार होता म्हटलं ताईंकडे जावं पण नाही येता आलं माझ्या पायाने मला अजून चालता नाही येत. अरे. 17ला बहिणीच्या मुलाचं होतं आमच्याकडे. असं काय? हो, मग ते जळगावला होतो आम्ही तेव्हा. हा हा आणि हा 6ला इकडेच होतं मुंबईत बदलापूरला. केंद्रे हो. दादा आले होते ना. माझा विचार होता म्हटलं या निमित्तानं. आणि त्यांच्याबरोबर 2-3 स्वामी सेवेकरी ताई आलेल्या. अरे वा दादांची मिसेस आलेली. मग मला छान तेवढा वाटलं. वेळ नाही देता आला त्यांना. मला त्याचं फार हा दुःख आहे.
नाही, लग्नाच्या याच्यात नसतोच वेळ, पण छान हा. वाटलं ना मग. हो हो लग्नही छान झालं असेल मग. हो, खूप छान झालं लग्न. हो हो. हम्म. चालेल ताई, मी आणि शेअर ठेवू मग. करते. हो, हो, स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.